त्याच्यामुळे ह्या निवडणुकीला विद्यमानच निवडून येतील आणि त्यांनाच तिकीट मिळेल हा संभ्रम आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 4 दिवसापूर्वीच दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधनं नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली। मात्र माजी आमदार शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार धनराज महाले यांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे आणि झिरवाळांच्या गेल्या काही दिवसांच्या कारकिर्दी संदर्भात ते थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केलेली आहे। त्याचबरोबर पालकमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आलेली आहे। धनराज महाले आपल्यासोबत आहेत। काय एकंदरीत वातावरण आहे? सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणाच केली आहे। काल परवा जे काही मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी उमेदवारी घोषणा करणं हेच खरं चुकीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी उमेदवारीची निश्चितता करायची आहे आणि त्याच्यानंतर उमेदवार ठरवायचे आहेत। कोणीतरी यायचं आणि उमेदवारी जाहीर करून टाकायची हे अत्यंत चुकीचं आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षापूर्वीच नागपूर येथे पक्ष प्रवेश करत असताना त्या ठिकाणी मला शब्द दिलेला आहे की विधानसभेला पुढच्या येणाऱ्या विधानसभेला तुला निवडणूक लढायची आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच त्या ठिकाणी कामाला लागलोय। आम्ही काम करतोय। मधल्या काळामध्ये जरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं आली, आमचाही त्याच्यामध्ये फार मोठा पाठपुरावा होता, परंतु विद्यमान असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ती कामं येतात हे आपल्याला सर्वस्वत माहिती आहे। परंतु त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी कामं आली त्याच्यामध्ये आमचाही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाठपुरावा आहे आणि हे जनतेलाही माहीत आहे। मधल्या काळामध्ये आदरणीय झिरवाळ साहेब किंवा त्यांचा चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी कशा प्रकारचं स्टेटमेंट केलं हे सर्व जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे। एका बाजूला झिरवाळ साहेब म्हणता माझी छाती फाडली तर त्या ठिकाणी शरद पवार साहेब दिसतील, एका बाजूला आता त्यांचा पुत्र म्हणतो माझी छाती फाडली तर शरद पवार साहेब दिसतील। म्हणजे हा कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चालू आहे। तुम्ही काय तक्रार केली मुख्यमंत्र्यांकडे? आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हीच तक्रार केली की मधल्या काळामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा योग्य असं काम त्या ठिकाणी झिरवाळ साहेब किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्याकडून झालेलं नाही आणि हे सर्व जनतेला माहिती आहे। आणि त्याचा शिक्कामोर्तब म्हणून काल परवाच आपल्याच माध्यमातून दिलेले त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी मीडियापुढे सांगितलंय की भास्कर भगरे यांचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। भास्कर भगरेंना निवडून आणण्यासाठी आम्ही फार मेहनत केली, आम्ही चांगल्या प्रकारचे मतं त्या ठिकाणी दिले आणि एका बाजूला झिरवाळ साहेब म्हणतात की माझा मुलगा माझ्या शब्दापुढे नाही आणि मग तुमच्या शब्दापुढे नाही तर मग मधल्या काळामध्ये जी निवडणूक झाली लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काही मतं भगरेंना टाकली हे तुमच्या सांगण्यावरूनच टाकली का? हा तिथं शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे जनतेला त्या ठिकाणी समोर दिसतंय आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय पालकमंत्री दादाजी भुसे साहेब असतील, आमचे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी साहेब असतील, संपर्क नेते आमचे सुनीलजी पाटील साहेब असतील, जिल्हा प्रमुख भाऊलालजी तांबडे साहेब असतील, या सर्वांनाच आम्ही ह्या प्रकारची तक्रार त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आम्ही एक शिष्टमंडळ मग ते भारतीय जनता पार्टीचे काही नेते असतील, कार्यकर्ते असतील, आमचे काही शिंदे गटाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील यांच्या समवेत आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन भेटणार आहे। पण समजा तुम्हाला उमेदवारी नाही दिली, आता झिरवाळांचा क्लेम मोठा आहे, अशा वेळेस तुम्ही काय पाऊल उचलणार? नक्कीच झिरवाळांचा क्लेम मोठा असण्यामागचं काय कारण असेल ते मला माहिती नाही, परंतु विद्यमान आहेत म्हणून तेच उमेदवारी करतील असं मला काही त्या ठिकाणी वाटत नाही आणि कारण जनतेचाही कल त्या ठिकाणी बघितला पाहिजे। निवडणूक ही लोकसभेची वेगळी असते, विधानसभेची निवडणूक वेगळी असते, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका वेगळ्या असतात, त्याच्यामुळे ह्या निवडणुकीला विद्यमानच निवडून येतील आणि त्यांनाच तिकीट मिळेल हा संभ्रम आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही करणार आहोत। ते निवडून येतील असं वाटत नाही का? म्हणजे त्यांना डावलून तुम्हाला उमेदवारी का द्यावी असं वाटतं तुम्हाला? नक्कीच त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये जी काही लोकांमध्ये त्यांच्याबद्दल समज गैरसमज हे तर झालेले आहे, परंतु आपण बघितलं असेल की जी काही मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजे होती ती कामं पण झालेली नाही, त्याच्यामुळेही जनता नाराज आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच उमेदवारी तर मला मिळणारच आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जनतेच्या सहकार्याने आशीर्वादाने निवडून येणार आहे।
हे आहेत धनराज महाले. त्यांनी मोठा आरोप झिरवळ यांच्यावर केलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारती पवार यांचं काम न करता भास्कर भगरे यांचं काम केलेलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी ज्या पद्धतीने त्यांची उमेदवारी जाहीर केली ते अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली. आता मुख्यमंत्री यात काय न्यायनिवाडा करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.